नमस्कार. गुंतवणूक मार्गदर्शन या मालिकेतील आज 8वा भाग. काल आपण कागदपत्रांचं महत्त्वासंबंधी बघितलं. आज आपण कुठलंही बँक अकाउंट किंवा गुंतवणूक करताना ती जॉईंट अकाउंटनी करावी किंवा कसं नॉमिनेशन करावे किंवा कसं यासंबंधी माहिती घेणार आहे. बँक अकाउंट असेल, बँकेतलं फिक्स्ड डिपॉझिट असेल, शेअर्समधली गुंतवणूक असेल, या सर्व ठिकाणी आपल्याला जॉईंट अकाउंटचा जॉईंट अकाउंट नावाने गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. म्हणजे पहिलं तुमचं नाव, दुसरं तुमच्या पत्नीचं नाव, मुलाचं नाव, किंवा तुम्ही स्त्री असाल तर पतीचं नाव किंवा मुलाचं नाव आपण घालू शकतो. आणि त्यामध्ये परत आयदर और सर्व्हर असाही पर्याय असतो. याचा फायदा असा असतो की दुर्दैवानं पहिल्या व्यक्तीचं जर काही निधन झालं किंवा काही इनकॅपॅसिएट झाला तो कशामुळे ॲक्सिडेंटमुळे वगैरे, तर दुसऱ्या अकाउंटला दुसऱ्या व्यक्तीला जॉईंट ज्याचं नाव आहे त्याला तो अकाउंट ऑपरेट करता येतो, ती गुंतवणूक ऑपरेट करता येते. डीमॅट अकाउंटसुद्धा जॉईंट अकाउंट तुम्हाला उघडता येतो. तेव्हा सगळीकडे हे जॉईंट अकाउंट असणं अतिशय गरजेचं आहे. कारण ते जर नसेल आणि पहिल्या नाव ज्याचं आहे त्याचं काही झालं तर खूप अडचणी येऊ शकतात. तेव्हा आपल्या सर्व इन्व्हेस्टमेंट्स ज्यांनी केल्यात त्या एकदा तपासून बघा जॉईंट अकाउंटवर आहेत का नाही ते. अर्थात इन्कम टॅक्ससाठी फर्स्ट होल्डर जो असतो त्याचंच ते येणारं उत्पन्न धरलं जातं आणि सेकंड होल्डर हा केवळ सेफ्टी म्हणून हे गृहीत धरलं जातं. मात्र फ्लॅट किंवा प्लॉटच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. दोघांचा समान हिस्सा असं धरलं जातं अनलेस स्पेसिफिकली मेन्शन खरेदी पत्रामध्ये, तेव्हा ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि कारण काय होतं खूपदा अडचणी येऊ शकतात. प्रत्येक माणसाला आवडतं मला काय होणार नाही म्हणून, पण कधीतरी काहीतरी होतं. तो हे सर्व आपली गुंतवणूक जॉईंट अकाउंटनी असणं आवश्यक आहे. दुसरा भाग नॉमिनेशनचा. जॉईंट अकाउंट तर असावंच, पण शिवाय त्या अकाउंटला तुम्हाला नॉमिनेशनसुद्धा करता येतं. नॉमिनेशन याचा अर्थ पहिल्या व्यक्ती निधन पावल्यानंतर त्या नावी कुणाच्या नावानं ते अकाउंट ऑपरेट करता येईल. नॉमिनेशन म्हणजे नामनिर्देशन म्हणून आपण. खूपदा असं होतं की घरातला कर्ता मनुष्य गेलं आणि त्याच्या एकट्याच्या नावानं जर गुंतवणूक असली, जॉईंट अकाउंटही नाही, त्यांनी नॉमिनेशन नाही, तर अतिशय अडचणी येऊ शकतात. मी माझ्या माहितीतल्या एका ग्रस्तांची परिस्थिती झालेली होती हे मला माहीत आहे. म्हणजे बँकेत अक्षरशः 50 लाख रुपये होते, पण काढता येत नव्हते कारण सक्सेस सर्टिफिकेट बँक ते देत नव्हते. अर्थात हल्ली काही ठिकाणी सिक्युरिटी म्हणून घेऊन ट्रान्सफर करून देतात, पण तरी त्यालाही बंधनं असतात खूपशी. त्यामुळे सहजपणे जी सोय आहे तिचा आपण फायदा घ्या. बँक अकाउंट असेल, शेअर्स असतील, अन्य कोणती गुंतवणूक असेल, जॉईंट अकाउंटनी उघडा आणि शिवाय नॉमिनेशनसुद्धा करा. अनेकदा बँका पासबुकावरती नॉमिनेशनचं नाव कुणाला केलं हे लिहिते, फक्त नॉमिनेशन केलं एवढाच शेरा मारून देतात. रिझर्व्ह बँकेत एक सर्क्युलर आहे, जर तुम्ही इन्सिस्ट केलं कस्टमरनी तर त्या पासबुकावरती सुद्धा नॉमिनीचं नाव लिहून द्यायला पाहिजे असं बँकेला सूचना रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आहेत. अर्थात तुम्ही सांगितलं तर, अन्यथा त्यातही धोका संभवतो म्हणून बँका ऑटोमॅटिकली देत नाही. कारण कुणाला तरी स्टेट मिळालं त्याच्या मनात काही पाप येऊ नये असं त्यामागचा हेतू असावा कदाचित. पण तुम्ही सांगितलं, विनंती केली तर बँकेने ते द्यावं अशा रिझर्व्ह बँकेच्या सूचना आहेत. पोस्टामध्ये सुद्धा तुम्ही जॉईंट अकाउंट उघडू शकता. अर्थात त्यात काही बंधनं आहेत की समजा एक मंथली इन्कम स्कीम पोस्टाची आहे, तर ती तुम्ही जॉईंट नावाने उघडली तर तुम्हाला 9 लाख रुपये ठेवता येतात, पण मग वैयक्तिक ठेवता येत नाही. वैयक्तिक एकट्याच नावाचं असले तर 4.5 लाख रुपये ठेवता येतात आणि तिथं दोघांचे 4.5 लाख एका अकाउंटमध्ये ठेवले पोस्टाच्या MISला तर पंचायत येऊ शकते. कारण त्याचं व्याज तुम्ही निम्म दाखवणार इन्कम तर चालणार नाही. डिडक्शन पहिल्या नावाने होईल म्हणून. तेव्हा ही काळजी जॉईंट अकाउंटचं नॉमिनेशनची घेणं आवश्यक आहे. नॉमिनेशन जर नसलं तर खूप अडचणी येऊ शकतात. आणि त्यात दुसरी एक सोय त्यामध्ये की आज मी नॉमिनेशन केलं, समजा एक मला 4 मुलं आहेत, आज मी एका मुलाचं नॉमिनेशन केलं मुलाच्या नावाने आणि पुढे तो मुलगा नीट वागेनाच झाला, मला त्याच्याबद्दल विश्वास वाटेना,
तर नॉमिनेशन मी केव्हाही बदलू शकतो. म्हणजे योग्य तो तुम्ही अर्ज करून बँकेमध्ये, डीमॅट अकाउंटमध्ये कुठल्याही ठिकाणी ते बदलू शकता. अर्थात जिथं रजिस्टर कागदपत्र आहे, म्हणजे जमीन खरेदी आहे, तिथं असं म्हणजे जिथं नॉमिनेशन नसतं ना, जॉईंट अकाउंट असतं, ते काही तुम्ही बदलू शकत नाही. पण बँक किंवा डीमॅट अकाउंटमध्ये नॉमिनेशन बदलू शकता. आणि ती समजा असंही होऊ शकतं दुर्दैवानं की तुम्ही तुमच्या एकट्याच्या नावावर अकाउंट उघडलं आहे, पत्नीच्या नावावर नॉमिनेशन केलं आहे, दुर्दैवानं पत्नीचं निधन झालं, तर तुम्हाला नॉमिनेशन तातडीनं बदलून घ्यायला पाहिजे. विशेषतः LIC पॉलिसीचा हा प्रश्न अनेकदा येतो की ज्याच्या नावावर नॉमिनेशन तो नॉमिनीच आधी जातो आणि नंतर मूळ पॉलिसीवर जर गेल्यानंतर प्रश्न येतो की कुणाला पैसे द्यायचे म्हणून. तेव्हा काही असं जर दुर्दैवानं झालं तर तुमचं नॉमिनेशन बदलून घ्या. त्या वेळेला तसे फॉर्म्स उपलब्ध असतात आणि त्यात अवघड काहीच नाही आहे. आणखीन एक गोष्ट सांगू, तुमची एक नमुना सही प्रत्येक ठिकाणी लागते, स्पेसिमेन सिग्नेचर, ज्या सहीने तुम्ही चेक काढू शकता किंवा शेअर्सचं ट्रान्झॅक्शन्स करू शकता. तरुण वयामध्ये स्पेसिमेन सिग्नेचर बदलत नाही, पण जसं वय वाढतं तसं हाताला किंचित कळत नकळत कंप येतो, सही बदलते. खूप लोकांना तर वेगळ्या सह्या करायची सवय असते. इटूर फाकड्यासारख्या कधी मराठीत करतील, कधी इंग्लिशमध्ये करतील, कधी पहिला अध्यक्ष लिहून सही करतील, कधी पूर्ण नावाने सही करतील. हे असं इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत चालायचं नाही. किंवा मग तुम्हाला तेवढी खात्री असली तर त्या ठिकाणी आपण कशी सही केली लक्षात ठेवून त्याप्रमाणे रेकॉर्ड ठेवा तुम्ही. नाही तर समजा तुम्ही इंग्लिशमध्ये सही केली अकाउंट ओपनिंग करताना आणि चेकवर मराठी सही केली तर चेक डिसऑनर होऊन येईल ना. हल्ली चेक नुसता डिसऑनर येत नाही, बँक तुम्हाला 150-200 रुपये डेबिट करून टाकतं अकाउंट बँक चार्जेस म्हणून. तेव्हा तुमची जी सही आहे स्पेसिमेन सिग्नेचर ती एकच ठेवा, बदल करू नका. बदलायची झाली तर पुन्हा बँकेमध्ये जाऊन किंवा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बदलता येते, अटेस्ट करून घेता येते. पुढच्या काळामध्ये म्हणजे उतार वयामध्ये फरक पडतोच, माझाही पडलेला आहे. सही एकसारखी येत नाही, म्हणजे आत्ता केली असेल 5 मिनिटांची की त्यात सुद्धा फरक पडतो. अशा वेळेला काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे. नाही तर अशा वेळेला तुम्हाला जाऊन आपली सही बँकेत अटेस्ट करून घेऊन मग ते द्यायला लागते ज्या आवश्यक आहे त्या ठिकाणी. आणि जे आता हे नैसर्गिक गोष्ट आहे की तुमचा हात कापायला लागला ही, त्याला इलाज नाही. पण अदरवाईज जोपर्यंत निसर्गाचा असा काही हल्ला तुम्हाला वयाचा झालेला नाही आहे तोपर्यंत एवढी काळजी घ्या की आपली सही ज्या ठिकाणी आहे शक्यतो एकच सही सगळी ठिकाणी करा, म्हणजे लक्षात ठेवायचं घोळ नाही. नाहीतर मग तुम्ही चेक दिला आणि तो परत आला तर ते बँक चार्जेसशिवाय तुमचं रेप्युटेशन खराब होऊ शकतं. त्यामुळे स्पेसिमेन सिग्नेचर सांभाळा. जेव्हा बदल होईल तेव्हा तो बदल त्या संस्थेत जाऊन नोंदवून घ्या. तुम्हाला वाटलं उद्याला बदलायची आहे तर बदलू शकता तुम्ही सही, पण ती सही म्हणून नंतर कायम ठेवा. सही तिथं जाऊन नोंदवा, रजिस्टर करून घ्या चेंज इन सिग्नेचर म्हणून. आणि एकच सही सगळीकडे जिथं असेल ती. 2 ठिकाणी वेगळे असल्या तर कुठल्या ठिकाणी कुठली केली हे लक्षात ठेवा. हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्ही हयात आहे तोपर्यंत ठीक आहे, नंतर काय होईल सांगता येत नाही. पण हे काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता हे मला वाटतं बहुतेक आपलं बेसिक झालं. आता एक मृत्यूपत्राचा विषय राहिला तो आपण शेवटी घेऊया. उद्यापासून गुंतवणूक वेगवेगळे फॉर्म जे गुंतवणुकीचे आहेत, बँक डिपॉझिट, शेअर्स असतील, इन्व्हॉल्व प्रॉपर्टी असेल, कंपनी डिपॉझिट्स असतील, गोल्ड बॉन्ड्स असतील, ॲक्च्युअल गोल्ड असेल, या सगळ्याचा आपण वेगवेगळा विचार करायला सुरुवात करू. तेव्हा तोपर्यंत थांबतो आज इथे. आपल्या ज्या सूचना असतील, शंका असतील, काही सुचवायचं असेल, अभिप्राय असतील ते मला 98-220-16-299 या माझ्या सेलफोनवर मेसेजद्वारे पाठवा. व्हॉट्सॲप नाही. किंवा arun.godbole009@gmail.com या माझ्या मेल ID वरती पाठवा. आपल्या प्रतिसाद मला नेहमीच उत्साहवर्धक असतो आणि तो मिळत राहील अशी मला आशा आहे. आधी थांबूया. उद्या प्रत्यक्ष गुंतवणुकीला म्हणजे थोडंसं नमनाला घडाभर तेल झालं, पण हे सगळं आवश्यक होतं. ज्यांना माहीत आहे त्यांना नाही, पण ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी आवश्यक होतं. त्यामुळे या 8 भागामध्ये आपण हे सगळे बेसिक्स पाहिले. आता गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार, त्यांचे प्लस मायनस पॉईंट्स याचा उद्यापासून विचार करू. तोपर्यंत नमस्कार.